कोणत्याही कार्यक्रमाचा सर्वोच्च आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे अध्यक्षीय भाषण. आजचे आपले अध्यक्ष माननीय श्री प्रवीण दीक्षित सर, ज्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून प्रशासनाचा सर्वोच्च कार्यकाळ अनुभवला आहे, ज्यांच्या अनुभवातून मार्ग सापडतो, त्यांच्या शब्दांनीच उद्याचा इतिहास घडतो. मी आदरणीय प्रवीण दीक्षित सरांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष मार्गदर्शन करावे. माननीय सर. स्पार्क अकॅडमीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी एक अतिशय उत्तम असा योग आलेला आहे की एका बाजूला आपण वर्धापन दिन साजरा करतोय आणि त्याचबरोबर जे आपले यशवंत आहेत त्या यशवंतांचाही सत्कार करण्याचं भाग्य आज आपल्या सगळ्यांना इथे लाभलेलं आहे. ज्यासाठी ही स्पार्क अकॅडमी आपण सुरू केलेली होती त्याचं हे गोड फळ आज सगळ्या फेट्यांच्यामधून मला दिसतंय आणि त्याबद्दल या सगळ्या उमेदवारांचं, त्यांना मार्गदर्शन करणारे जे इथले सगळे प्रमुख असे मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर मनीषाताई वार्ड मॅडम, आज या ठिकाणी आपल्याला ही अकॅडमी उपलब्ध करून देणारे पुरुषोत्तमजी, त्यांच्या मागचे प्रेरणास्थळ असलेले महेशजी, या सगळ्यांच्या अथक अशा परिश्रमाचं हे फळ आहे. आणि मला खात्री आहे की उत्तरोत्तर येणाऱ्या काळामध्ये आपण हे सर्वजण याच्यामध्ये अजून भर घालाल. आपल्यापैकी प्रत्येकाला माझी पहिल्यांदाच नम्र विनंती राहील की आपण यशस्वी झालेला त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. तुमच्याबरोबरच तुमच्यासारखा असा अजून एखादा तुमचा मित्र मैत्रीण असेल त्यांनाही तुम्ही यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. या अकॅडमीशी संपर्कात राहा. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या ठिकाणी या इथे जे इच्छुक असे विद्यार्थी असतील, उमेदवार असतील, त्यांना मार्गदर्शन करा. तुमच्या नुसत्या येण्याने, त्यांच्याशी 2 मिनिटं गप्पा मारण्याने त्यांना खूप प्रोत्साहन मिळणार आहे. आणि का बरोबर आहे की नाही? तर त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहा आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करा. आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम वेळ काढून आलेल्या संजयजी मॅडम, आज उपस्थित असलेले पुरुषोत्तमजी आणि मित्रांनो, भारताचा जो आर्थिक गाडा आहे तो हे भारत सरकार असेल, राज्य सरकार असतील, स्थानिक सरकार असतील, ही सगळी ज्याच्यावर चालतात, तो जो आर्थिक त्याचा जो मुख्य मुद्दा आहे, त्यांना आर्थिक सपोर्ट जो लागतो, त्याचं काम यशस्वी रीतीने करणाऱ्या संजयली मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. आज कल्पना करा, 2016 सालापासून 17 सालापासून दर महिन्याला 2 लाख कोटी रुपये त्या गोळा करतायत आणि त्याच्यामधून आपले सगळे जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही वेगवेगळे वेलफेअर प्रोग्राम्स, ज्या काही अनेक योजना आहेत संपूर्ण सगळ्या सरकारच्या, त्याच्यातून मी तर म्हणेन की जवळजवळ कदाचित 95% त्याच्यातून चालत असतील. बाकीच्या ज्या काही इतर आपण कर्ज घेतो किंवा इतर काही फायनान्शियल आपण काय काय गोष्टी करतो, तर त्याच्यामधून उरलेल्या गोष्टी पूर्ण होतात. परंतु हा जो एक सॉलिड असा एक सोर्स त्यांनी निर्माण करून दिलेला आहे, हे सोपं नव्हतं. भारत सरकार, आपल्याला अनेकांना आठवत नसेल, प्रत्येक शहराच्या बाहेर एक ऑक्ट्रॉय नाका नावाचा एक प्रकार असायचा. तो ऑक्ट्रॉय नाका म्हणजे खरं सांगायचं तर फक्त भ्रष्टाचाराचा नाका असंच त्याचं नाव ठेवायला पाहिजे, ज्याच्यातून उत्पन्न कमी आणखीन नुकसान जास्ती. जसं आता मॅडमनी सांगितलं की स्टेक होल्डर्स, त्यातले जे प्रत्येक स्टेक होल्डर्स होते त्या सगळ्यांचं त्याच्यात नुकसानच असायचं. वेळेचं नुकसान, भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये काय काय गोंधळ चालायचे ते चालतच राहायचे.
आणि जी संस्था असायची मग ती कदाचित कॉर्पोरेशन असेल किंवा इतर काय असेल त्यांना त्याच्यापासून फायदा काहीच नाही. तर अशा प्रकारचं एक विचित्र अशा प्रकारचं धोरण हे राबवलं गेलेलं होतं. मॅडमने तर सांगितलं की 1978 साली डेंगनी सांगितलं की मला उंदीर खाणारा असा बोका पाहिजे, तो काळा आहे का गोरा आहे त्याची मला काही पर्वा नाही आहे. अर्थात डेंग हा आपल्याला कल्पना आहे की हा चीनचा मुख्य होता आणि चीनचा मुख्य असल्यामुळे त्या ठिकाणी विरोध कसा चिरडायचा हे माओपासून ते डेंगपर्यंत आणि डेंगपासून नंतर शीपर्यंत प्रत्येकाने त्याच्यामध्ये मास्तरी मिळवलेली आहे. ज्या प्रकारचं विचार स्वातंत्र्य आपण इथे म्हणतो की आम्हाला विचार स्वातंत्र्य नाही आहे असं म्हणता म्हणता हे म्हणायचं सुद्धा भाग्य आपल्याला आहे, पण ते भाग्य चीनमध्ये नाही आहे. चीननी प्रगती केलेली आहे. चीनची प्रगती ही नक्कीच कौतुकास्पद आहे. आज चीनला बाकीच्या सगळ्या जगाला जेव्हा प्रश्न पडतो की आमचं सगळीकडे काही कुठलेही डॉलर्स नाही आहेत, कुठे पैसे नाही आहेत, सगळे आर्थिक विवंचना आहेत, त्यावेळेला चीनला दुसरा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्यांच्याकडे $1 ट्रिलियन सरप्लस आहे. कल्पना करा की ते पैसे कुठे खर्च करायचे हा चीनला पडलेला प्रश्न आहे. अर्थात म्हणून चीनची प्रगती झालेली आहे का किंवा चीनच्या सामान्य माणसाची प्रगती झाली आहे का हा मुद्दा वेगळा आहे, किंबहुना झालेली नाही आहे. आजही चीनमध्ये जे गरीब आहेत, माझे अनेक मित्र चीनमध्ये आहेत, अगदी चीनी लोक पण आहेत, पण ते हेच सांगतात की आम्ही काही असं स्वतःला म्हणू शकत नाही की आमची प्रगती झालेली आहे, कारण तिथे तुम्हाला डोकं वापरायला परवानगीच नाही आहे किंवा तिथे तुम्हाला विचार स्वातंत्र्यच नाही आहे. त्यामुळे चीनची जी काम करण्याची जी वृत्ती आहे त्याचा जरूर आपण स्वीकार करायला पाहिजे, पण तो डेमोक्रॅटिकली करायला पाहिजे. आणि तो डेमोक्रॅटिकली कसा करायचा हे खरं आहे की भारताची जी काही अर्थव्यवस्था 78 साली होती ती $200 होती, ती चीनच्या एवढीच होती. त्याच्यानंतर ती आज 3000 पर्यंत आपण पोहोचलेलो. परंतु मला असं वाटतं की ती 13,000 पर्यंत जाण्यासाठी म्हणून सगळ्या लोकांना चिरडायचं, त्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकायचं. कोणालाही एक साधं उदाहरण सांगतो की तिबेट, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तिबेटमधल्या लोकांना चिरडण्यासाठी म्हणून चीननी ठरवलं की त्यांच्या एका दूर कुठल्या तरी प्रांतामध्ये जे काही लोक असतील त्या सगळ्यांना उचला आणि त्यांना तिबेटमध्ये नेऊन त्यांचं स्थापना करा. आणि त्याच्यामध्ये ते लोक तिथल्या तिबेटन लोकांचा पण त्यांना चिरडतील आणि ह्या त्याचाही तिथल्या काही त्यांच्या संस्कृती असेल त्याचाही नाश होईल. पण हे असले जे काही विचित्र प्रकार आहेत ते फक्त चीनमध्येच होऊ शकतात. त्यामुळे चीनच्या प्रगतीचा आपण ज्या वेळेला कौतुक करतो त्याच वेळेला आपल्याला हेही भान ठेवायला पाहिजे की चीननी हे कशा प्रकारे यश, जे आपण त्याला म्हणणार असलो यश की सोकॉल्ड आर्थिक यश आहे, ते कसं मिळवलेलं आहे. असो, आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि त्याबद्दल त्या सुरुवातीलाच मी त्यांचं अतिशय मनःपूर्वक नम्र असं अभिवादन करतो. आणि आपल्या सगळ्यांनाही त्यांनी जे राज्य स्थापन करण्याच्या ज्या ज्या काही त्याला दिशा दाखवल्या होत्या त्या दिशांवरती आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रगती करू अशी मला खात्री आहे. मित्रांनो, आज तुम्ही या परीक्षा देऊन तुमची याच्यात निवड झालेली आहे, त्याबद्दल तुमचं नक्कीच अभिनंदन आहे. आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आता इथून पुढे तुम्ही किती अजून यशस्वी व्हायचं, किती पुढे जायचं, किती मोठ्या पदावर जायचं याची जबाबदारी आता तुमची आहे. आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची आता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळणार नाहीये, तर तुम्हाला स्वतःच इतरांना मार्गदर्शक व्हायचं आहे. पण त्याच्यात तुमची वैयक्तिक, त्याच्यामध्ये तुमची कौटुंबिक, त्याच्यामध्ये तुमचं जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंट, त्या प्रत्येकाची प्रगती कशी करायची या गोष्टी या आता तुम्ही ठरवायच्या आहेत. आणि हे ठरवत असताना एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की उत्तरोत्तर आपल्याकडली जी नारी शक्ती आहे त्या नारी शक्तीचा फार मोठा त्याच्यामध्ये हात आहे. आज जरी आपण 50% त्यांना जॉब्स देऊ शकलेलो नसलो
तरी देखील निदान 10%, 12%, 15% काहीतरी आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुढे येत आहेत आणि त्याही म्हणतायत की माझ्यात काय कमी आहे, मी सुद्धा ही परीक्षा देईन, मला सुद्धा अमकं व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे नुसतं व्हायचंय नाही, त्यांनी ज्या काही त्यांना अडीअडचणी आल्या होत्या त्याच्यावरती मात केलेली आहे. एक नुकताच एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेमध्ये असं आढळलं की शासकीय सेवेमध्ये साधारणतः ज्या 31 ते 40 ही जी 10 वर्ष आहेत, ह्या 10 वर्षामध्ये शासकीय सेवेमध्ये असलेल्या ज्या महिला आहेत त्यांना अत्यंत स्ट्रेसफुल अशा प्रकारचा पिरियड असतो. त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, त्यांना ज्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्या असतील तिथल्याही जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि ह्या सगळ्यावरती कशा प्रकारे तोंड द्यायचं, स्वतःचं तब्येत कशी ठीक ठेवायची, स्वतः मुलांच्याकडे कसं पाहायचं, कुटुंबाकडे कसं पाहायचं, तुमचं जे काम असेल त्या कामाला कशा प्रकारे नीट यश द्यायचं, ते हे सगळं करत असताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये केवळ महिला म्हणून आपण त्यांच्याकडे न बघता महिला त्याचबरोबर पुरुषांचीही जबाबदारी आहे की महिला आणखी त्यांचे जे कोणी बरोबरचे असतील त्या दोघांनी मिळून, सगळ्यांनी मिळून जर ह्या जबाबदारीमध्ये हात थोडासा मिसळला तरच हे काम आपण यशस्वीरितीने करू शकतो. ही 10 वर्ष तुम्ही जर एकदा ओव्हरकम केलीत तर मग 41च्या पुढे तुम्हाला अडचण नाही आहे, कारण तुम्ही त्यावेळेला मॅच्युअर झालेलं असतं. त्यामुळे ही 10 वर्ष तुम्ही सांभाळा, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अपयश येवो, तुमची तब्येत, तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला मात करायचीच आहे. पण हा जो तुमची फॅमिली आणखीन काम त्यातला जो बॅलन्स आहे हा कशा प्रकारचा राखायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि हे ठरवत असताना आपल्याला आपला जो काही काही तिथले मुद्दे मी सांगू शकतो की एकतर असं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवा की तुमचं कुटुंब ही तुमचं खरं शक्तिस्थान आहे आणि हे कुटुंब जर आपल्याला टिकवायचं असेल तर त्या आपल्या कुटुंबामध्ये संवाद पाहिजे, त्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रामाणिकपणा पाहिजे, त्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रेम पाहिजे. हे जर नसेल तर ते कुटुंब म्हणण्याच्या योग्यतेचं नाही आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक रोज करण्याची आवश्यकता आहे. माझ्या कुटुंबातले जे कोणी असतील त्यांच्याशी माझा संवाद आहे का, माझं आणि त्यांचं प्रेमळ अशा प्रकारचे संबंध आहेत का, जे काही मी करतोय ते खरोखर निष्ठेने करतोय का. आज अनेक ठिकाणी कुटुंब जवळजवळ उद्ध्वस्त झालेली आहेत. प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट आहे की आपण हे कशाच्या जोरावर करतोय. ही कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर आपण तरी शिल्लक राहणार आहोत का. एकनाथ महाराजांचं भारूड आहे, आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एकटेच राहू दे मला म्हणून प्रसिद्ध भारूड आहे. बहुतेकांनी ऐकलेलं असेल की माझे नणंद मरू दे, माझा नवरा मरू दे, माझा अमकं मरू दे वगैरे असं त्याच्यामध्ये मोठी यादीच आहे ती. आणि शेवटी ते प्रार्थना आहे. अर्थात एकनाथ महाराजांचं जे भारूड आहे ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, पण त्याच्यामध्ये हा द्व्यर्थी आहे. दुसरा अर्थ असा आहे की आपण एकट्याने, आता असं मॅडमनी सांगितलं की तुम्ही एकट्याने कुठलंही काम करू शकणार नाही आहात, तुम्हाला त्याच्यासाठी टीमवर्क आवश्यक आहे. मग ते कुटुंबाच्या लेव्हलला असेल, ते तुमच्या डिपार्टमेंटच्या लेव्हलला असेल किंवा कुठल्याही लेव्हलला असेल, तेव्हा तुम्ही त्या सगळ्यांशी मिळून मिसळून चांगलं वागायला पाहिजे. कितीही काहीही जरी एखाद्या तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी त्याच्यामुळे तुमच्या मनावरती फार खोल परिणाम होऊ देऊ नका. ठीक आहे, आपल्याला अपयश येतं, अपयश येणं ही आपल्या खरोखर एक म्हणे त्याप्रमाणे तुमच्या पुढच्या यशाची पायरी आहे. त्याच्याबद्दल विचार करा, का मला अपयश आलं, काही हरकत नाही. जे काही माझ्याकडनं चुकलं असेल ते मी दुरुस्त करीन, त्याच्यावरती मात करीन आणि पुढे जात राहील. त्याच्यातच तुमचं शारीरिक सामर्थ्य, शारीरिक तुम्ही चांगल्या राहणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याला फार मोठं करायची गोष्ट गरज आहे असं नाही. आपण रोज जेवण जसं करतो तसं रोज व्यायाम करा, रोज योगासनं करा. त्याच्यामधून तुम्हाला तुमचं मानसिक शारीरिक एक सामर्थ्य प्राप्त होईल की ज्याच्यामधून तुम्हाला नक्कीच पुढे जायला यश मिळेल.
हे काम करत असताना तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त पॅशनेटली काम करा, पण ते मी म्हणेन तसंच झालं पाहिजे असा अट्टहासही धरू नका. एक त्याच्यामध्ये अलिप्तता ठेवा की ज्या अलिप्ततेमुळे हॅविंग डिटॅच्ड अटॅचमेंट ज्याला म्हणतात, तर तशा प्रकारची तुम्ही त्याच्यामध्ये अटॅचमेंट ठेवा. तुम्हाला जे कुठलं काम सांगितलं जाईल त्याच्यासाठी तुम्ही स्वतः व्हॉलंटियर व्हा. कुठलंही काम सांगितलं की नाही मला हे नको, मलाच का तुम्ही निवडलं, मीच तुम्हाला दिसतो का, मीच तुम्हाला दिसते का, ते म्हणायची गरज नाही आहे. जे काम आपल्या बाजूला येईल, आपल्याला दिलं असेल ते काम आनंदाने स्वीकारा, त्याच्यासाठी तुम्ही व्हॉलंटियर व्हा. शासकीय सेवा आहे ही कुठल्याही एखाद्या कंपनीची सेवा नाही आहे. त्याचा अर्थ असा, त्याचे काही नियम आहेत. नियम नंबर 1, तुमची बदली होणार आहे. माझीच बदली का केली, मलाच इथे का नेमलं, तुम्हाला बाकी कोणी नव्हतं का दिसलं, नाही. तुमची बदली झाली आहे. ज्या दिवशी बदली होईल त्याच दिवशी तुमचं ते काय असेल ते कार्यालय सोडा, दुसरीकडे जा. तुम्हाला काहीही फरक पडणार नाही आहे. तुमचा पगार तोच मिळणार आहे, तुमच्या ज्या काही फॅसिलिटीज असतील त्या सगळ्या त्याच राहणार आहेत. सर्व काही ते जसं आहे तसंच आहे. मग कशासाठी दुःख करायचं, कशासाठी रडायचं आहे की मला इथेच ठेवा, मला तिथेच ठेवा, मला मुंबईच पाहिजे, मला पुणेच पाहिजे, तुम्हाला जर तुमचं घरच पाहिजे तर तुम्ही मग शासकीय सेवेत येऊ नका, तुम्ही घरीच राहा. तुम्हाला कोणी आग्रह केलेला नाही आहे. ह्या सगळ्या मुलांना विचारा निवड झालेली आहे. त्यांना कोणी आग्रह केला होता की अरे ये रे तू, ये रे, कोणी नाही आग्रह केलेला. हे सगळे आपणहून आपल्या मनाने आलेले आहेत. हे जर खरं असेल की तुम्ही आपल्या मनाने आलेले आहात, तर त्याचबरोबर बदली सुद्धा स्वीकारायची. मग ते माझ्या आईची तब्येत बरोबर नाही, माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नाही, माझ्या अशी अडचण आहे. सगळ्या अडचणी प्रत्येकाला आहेत. जिथे माणूस आहे तिथे अडचणी आहेत. त्या अडचणींना आपण घाबरायचं कारण नाही आहे. दुसरं असं आहे महत्त्वाचं की तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा नीट अभ्यास करा. वातावरण म्हणजे मी मर्यादित अशा प्रकारे तुमच्या बाजूला तिथे असलेलं पाणी, हवा याच्याबद्दलच फक्त बोलत नाही आहे. तुमच्या आजूबाजूला असलेली जी काही बाकीची माणसं आहेत, जे बाकीची डिपार्टमेंट्स आहेत, ज्यांचा तुमच्याशी रोज संबंध येतो, त्यांच्याशी तुम्ही प्रेमळ संबंध ठेवता का, हा खरा मुद्दा आहे. कमी याच्याशी भांडतोय मी, त्याच्याशी भांडतोय मी, काहीतरी नको त्या गोष्टीबद्दलच महत्त्व देतोय, हे सोडून द्या. ज्या ज्या डिपार्टमेंटशी तुमचं संपर्क राहणार आहे, काम करावं लागणार आहे, त्या प्रत्येक डिपार्टमेंटशी तुमचं प्रेमळ अशा प्रकारचं नातं असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ह्या शासकीय सेवेत आल्यानंतर तुम्ही कोणासाठी या शासकीय सेवेत आलेले आहात ते समजून घ्या. तुम्हाला पगार मिळावा म्हणून आलेला आहात ही एक अत्यंत जे प्रायमरी अशा प्रकारची गोष्ट आहे की आता ती अचीव झालेली आहे. तुम्हाला आज ना उद्या नेमणूक मिळणार आहे, तुम्हाला पगार मिळत राहील. तुम्ही जे ह्या सेवेत आलेले आहात ती सेवा ही लोकांच्यासाठी आहे. आज लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि त्या आपण तेव्हाच पूर्ण करू शकतो जेव्हा तुम्ही लोकांना ॲक्सेसिबल राहता. ॲक्सेसिबल राहणं म्हणजे काय, कोणी फोन केला पब्लिकमधनं घ्यायचाच नाही. माझा कोणीतरी PA आहे, कोणीतरी सचिव आहे, तो घेईल, मग मला त्यांनी सांगितलं तर बोलेल, हे बरोबर नाही. मी पोलीस महासंचालक होतो, पोलीस आयुक्तही होतो, पण माझा नियम एकच होता, जो मला फोन करेल तो फोन मी आधी घेणार, मला वाटलं तर मग मी माझ्या PAला पाठवून देतो. शासकीय सेवेमध्ये उलटं असतं, आधी PA फोन घेणार, मग तो ठरवणार की साहेबांशी तुम्ही बोलायचं का नाही. म्हटलं नाही, आधी तुम्ही फोन अटेंड करा. तुम्हाला आलेलं पत्र आहे, आधी तुम्ही वाचा. तुम्हाला माणूस भेटायला आलेला आहे, तुम्ही त्याला प्रत्यक्ष भेट द्या. लोक तुम्हाला भेटायला येतात, तुमच्याशी बोलायला येतात, तुम्हाला सांगायला येतात की मला काहीतरी अडचण आहे किंवा काय जे काही त्यांना बोलायचं असेल तेच तुम्ही जर नाकारलं आणि त्यांच्यापासून तुम्ही जर स्वतःला पूर्णपणे कट ऑफ केलं तर तुम्ही कोणासाठी काय काम करताय. कुठल्या तरी कागदोपत्री किंवा काहीतरी फाईलमध्ये डोकं खुपसून राहणं म्हणजे शासकीय काम नाही आहे.
मित्रांनो, तुमची जी निवड झालेली आहे ती निवड झाल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या लोकांनी तुम्हाला कधी पूर्वी भेटलेले नसतील, बोललेले नसतील, अशा अनेक लोकांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला घोंगावताना दिसतील. ते का तुमच्या जवळपास घुटमळत आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्यांचे काय हेतू आहेत तेही तुम्हाला कळणार नाहीत. तर अशा ह्या सगळ्या लोकांच्यापासून सावध राहा. त्यांचे प्रत्येकाचे काहीतरी हेतू आहेत. मी असं म्हणत नाही की ते हेतू वाईट आहेत, कदाचित काही असतील, पण तो हेतू नीट समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांच्या जवळपास राहू नका. कारण तुम्ही कशा प्रकारे कोणाबरोबर राहता यामधून लोक तुमची किंमत ठरवणार आहेत. लोकांना असं लक्षात येतं की ही व्यक्ती या अमक्या अमक्या माणसांच्या बरोबर असते आणि ती जी माणसं असतात ती चांगली असतातच असं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जी काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स काही असतील, शक्यतो त्या ठिकाणी जाऊ नका. जर गेलात तर पैसे दिल्याशिवाय जे काही असेल ते घेऊ नका. आधी पैसे द्या, मगच ती गोष्ट घ्या. तुम्हाला जर परवडत नसेल, खाऊ नका, काय हरकत नाही. स्वतःच्या हाताने बनवा, आणखीन पुढे जाऊन खा, पण तिथे खायची आवश्यकता नाही आहे. कारण त्या हॉटेलच्या माध्यमातून तुम्हाला एक थोडंसं एखादी डिश काहीतरी कोणीतरी देईल आणि काय तुमच्याकडनं लुबाडेल ते तुम्हाला कळणार पण नाही. शक्यतो दारूपासून दूर राहा. तर तुम्ही म्हणाल की हे आम्हाला आत्ता कशाला सांगताय, हे आत्ताच सांगायची वेळ आहे, नंतर तुम्ही ऐकणार नाहीत. कारण एकदा तुम्ही दारू प्यायला लागला तर तुम्हाला नंतर जरी कितीही सांगितलं की अरे दारू पिऊ नकोस तरी तुम्ही ऐकणार नाही आहेत. त्यामुळे आत्ताच सांगतो, दारूपासून दूर राहा. तुम्हाला अनेक लोक काही ना काहीतरी भेटी द्यायचा प्रयत्न करतील. हे ठेवून घ्या, ते ठेवून घ्या, ही भेट देतो. शासनाचे त्याच्याबद्दलचे नियम आहेत. एखादी किरकोळ एखाद्या जसं तर गुलाबाचं फूल दिलं वगैरे ठीक आहे, मी समजू शकतो. गुलाबाचं फूल दिलं, गुलाबाचं काय अजून पुष्पगुच्छ दिला वगैरे. पण कोणी जर तुम्हाला कॉस्टली गिफ्ट्स देत असतील तर त्या कॉस्टली गिफ्ट्स त्याचा जो काही मोबदला आहे तो तुमच्याकडनं वसूल केल्याशिवाय ते राहणार नाही आहेत. आणि त्यामुळे त्या कितीही जरी अट्रॅक्टिव्ह वाटल्या तर देखील त्या अशा प्रकारच्या गिफ्ट्सपासून पूर्णपणे दूर राहा. ज्या तुम्ही गोष्टी मागितलेल्या नाही आहेत त्याही गोष्टी लोक आणून देतील. त्याचबरोबर त्याच वेळेला त्यांना परत करून टाका. मला नको, मला काही आवश्यकता नाही, मला जी काही आवश्यकता आहे ती मला शासकीय जो काही पगार मिळतोय त्याच्यातून माझ्या भागत आहेत. आणि त्या भागवायला शिका. शासनाने तुम्हाला भरपूर मोठा पगार दिलेला आहे. इतका पगार दिलेला आहे की तो तुम्हाला पूर्ण लागणार पण नाही. पण जो काही पगार मिळतोय त्या पगारामध्ये आपल्याला आपलं भागवायचं आहे याची सवय लावा. मित्रांनो, असं आहे की आज भारत देश अशा उंबरठ्यावरती आहे की ज्या ठिकाणी भारताची एका बाजूला प्रगती होती आहे आणि त्याचबरोबर भारताची प्रगती होऊ नये आणि त्याचा विध्वंस व्हावा यासाठी फार मोठ्या आंतरराष्ट्रीय ताकदी या सातत्याने प्रयत्न करत आहेत. आपण कदाचित ऐकलं असेल की चीन आणि कतार हे दोन देश असे आहेत की ज्यांनी $1 ट्रिलियन पेक्षा जास्ती रक्कम ही अमेरिकन विद्यापीठांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये गुंतवलेली आहे. आणि त्याचा हेतू स्पष्ट आहे की त्या ठिकाणी येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एकतर तुम्ही मार्क्सिझम आणि दुसरं जिहादी प्रवृत्ती यांना प्रोत्साहन द्या. आणि ह्या ज्या दोन ताकदी आहेत, एका बाजूला मार्क्सिझम किंवा माओइझम किंवा चिनी जी काही फिलॉसॉफी असेल ती, आणि दुसरी
ही जिहादी प्रवृत्ती. आणि इथे शिकलेले हे जे काही विद्यार्थी आहेत ते आज भारताच्याही अनेक कॉर्पोरेट आणि प्रशासनामध्ये अनेक उच्च पदार्थांवरती येऊन बसलेले आहेत. त्यात विशेषतः आपल्याला कल्पना आहे की इंग्लंडमध्ये देखील जे काही केम्ब्रिज नावाचं विद्यापीठ होतं किंवा आज बोस्टन सारख्या ठिकाणी किंवा हार्वर्ड ही जी नावं आपण ऐकलेली असतात की फार मोठी नावं आहेत असं आपल्याला वाटत असतं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुमच्या संस्कृतीचा विध्वंस कसा होईल ह्यासाठी सतत प्रयत्न चाललेले आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी व्हावेत म्हणून दिलेल्या ह्या मोठमोठ्या रकमा, मोठमोठ्या स्कॉलरशिप्स आणि याचं नाव आहे वोकिझम. हा जो डीप स्टेट हा जो काही प्रकार आहे की तुमची संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त करायची आणि त्या उद्ध्वस्त अशा संस्कृतीमधून तुमच्यामध्ये एक विद्वेष एकमेकांच्या मध्ये निर्माण करायचा, अशा प्रकारची ही प्रवृत्ती आहे. याच्याबद्दल तुम्ही अजून वाचन करा, तुम्हाला त्याचा अभ्यास करा, परंतु त्याचे बळी मात्र होऊ नका. याचा अर्थ असा आहे की महिलांना पुरुषांच्या विरुद्ध, अमक्या जातीच्या लोकांना तमक्या जातीच्या लोकांच्या विरुद्ध, अमक्या धर्माच्या लोकांना तमक्या धर्माच्या विरुद्ध हे जे काही त्यांच्यामध्ये विद्वेष निर्माण करणे आणि त्याच्यामधून एक प्रकारची क्रांती आतूनच घडवणे, याच्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. आता ते दिवस गेलेले आहेत की जेव्हा इंग्लंड किंवा डच त्यांनी भारतावरती हल्ला केला किंवा मोगलांनी हल्ला केला आणि मग त्यांनी असं केलं तसं केलं, ते आता त्यांना शक्य होत नाही आहे. आणि त्यासाठी इथले जे लोक आहेत त्या इथल्याच लोकांच्या मधून अशा प्रकारची क्रांती घडवणे आणि तिथे लोकांच्यामध्ये एक धुमसता अशा प्रकारचा विद्वेष निर्माण करणं, अशा प्रकारची मोठी एक षडयंत्र आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचं षडयंत्र हे भारताविरुद्ध सुरू आहे. भारताच्या आर्थिक प्रगती होऊ नये त्याच्यासाठी कशा प्रकारे त्याची नाकेबंदी करायची, त्याचे अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही बघितली असतील. साधी गोष्ट आहे की इथून एखादी भारतातनं गोष्ट, एखादं खेळणं जर बाहेर एक्सपोर्ट होत असेल तर ते खेळणं या ठिकाणी फोर्स्ड लेबर मध्ये तुम्ही हे बनवलेलं आहे म्हणून ते स्वस्त आहे आणि म्हणून आम्ही ते होऊ देणार नाही किंवा आमच्याकडे ॲग्रीमेंट होऊ देणार नाही म्हणून गेल्या आठवडाभर अमेरिकेचं मंडळ, आर्थिक त्यांचं शिष्टमंडळ भारताच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून त्यांना समजावून सांगत होते की तुमच्या त्या मी अजून 12.5% टॅक्स कसा लावणार आहोत. ते तुमच्या इथे तुम्ही जरी कितीही म्हणलात की आमच्या इथे की आम्ही फोर्स लेबर वापरत नाही तरी देखील म्हणून ते ऐकतीलच असं नाही. कारण त्यांच्या डोक्यात जे विचार आहेत ते तुम्हाला प्रगती कशी होऊ द्यायची नाही ह्याचे विचार आहेत. प्रगती व्हावी म्हणून तुम्हाला मदत करणारं कोणी नाही आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर आपण करत होतो त्यावेळेला भारताच्या बाजूनी उभे राहणारे सगळ्या जगामधले एक रशिया सोडला तर कुठलेही बाकीचे देश नव्हते. आणि उलट आम्ही भारताला कसं सांगितलं की तुम्ही आता काही अमुक करू नका तमुक करू नका म्हणून भारताने युद्ध बंद केलं, हे मात्र 25 वेळा सांगणारे बरेच जण होते. तेव्हा भारताला मदत कोणी बाहेरचे लोक करणार नाही आहेत. भारताला मदत ही आपली आपणच करायची आहे. आणि ती आपली मदत कशी करायची आहे? आपल्यातले जे काही झगडे असतील, आपल्यातले काही जे संघर्ष असतील ते विसरा. आपण एकमेकांना मदत करा, त्याच्यातूनच आपली प्रगती होणार आहे. आज इथे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरुषोत्तमजींनी मला आश्वासन दिलं होतं आणि महेशजींनी त्याच्याबद्दलचा थोडासा उल्लेख मगाशी केला. अनेक इथे आलेल्या उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला परवडत नव्हतं, आम्हाला शक्य नव्हतं, आम्हाला आर्थिक अतिशय अवघड वाटत होतं की ह्या ठिकाणी कसं जायचं, कसं राहायचं, कसं इथला खर्च करायचा. आज पुरुषोत्तमजींनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना महेशजी एक बॉडी नेमणार आहेत की त्या लोकांनी तुमची जी काय परिस्थिती आहे त्याची एकदा असेसमेंट केली आणि जी काही विद्यार्थी तुम्हाला ते सिलेक्ट करतील त्यांना कमवा आणि मिळवा, अशा प्रकारची योजना ते राबवणार आहेत.
की ज्याच्यातून कोणीही गरीब विद्यार्थी असो, त्याला माझ्याकडे पैसे नाहीत, मला इथे राहायची सोय नाही, मला इथे जेवायला सुद्धा पैसे देता येत नाहीत, ही चिंता करायचं कारण नाही आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी पुरुषोत्तमजींचं त्याच्यासाठी अभिनंदन करायला पाहिजे. आणि मी महेशजींना पुन्हा विनंती करतो की ही जी योजना आहे ही पुरुषोत्तमजींनी 2 वर्षापासून ते आपल्याला सांगतायत की मी तयार आहे, तुम्ही फक्त मला नावं द्या, मी त्यांना काम देतो, मी त्यांना काय सोय असेल ती करतो. आता त्यांनी त्याच्या पुढे जाऊन इथे 50 लोकांची राहायची व्यवस्था सुद्धा जवळजवळ पूर्ण करत आणलेली आहे. ती होईलच. मला महेशजी विचारत होते की किती मुलांना अशी व्यवस्था करायची. पुरुषोत्तमजींनी सांगितलं, आकड्याची काळजी करू नका, तुम्ही विद्यार्थी निवडा, तो योग्य आहे याची फक्त खात्री करा. बरोबर आहे सरणाजी? की तुम्ही फक्त योग्य खात्री करा की त्या खरोखर गरजू मुलगा आहे आणि त्याला मदत केल्यानंतर ती मदत वाया जाणार नाहीये. तेव्हा असे ज्यांना कोणाला काही मदत पाहिजे असेल, आज या ठिकाणी तुम्ही आहात, चांगली गोष्ट आहे. पण तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी इथे आलेले नसतील आणि त्यांना अशी गरज असं तुम्हाला वाटत असेल, त्यांच्यापर्यंतही हा संदेश तुम्ही पोचवा. तुम्हाला बौद्धिक जी काही मदत लागेल ती द्यायला मनीषाजी आहेत, आपण आहात, अनेक जण इथे आलेले आहेत, ते मदत करतायतच, करतीलच, त्याच्यात काही प्रश्न नाही. तुमची जेवणाची सोय होईल, तुमची राहण्याची सोय होईल. तुम्ही मनपूर्वक अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर, निवड झाल्यानंतर तुमच्याकडे येणारा जो कोणी नागरिक आहे त्याला नुसतंच ईज ऑफ लिव्हिंग नव्हे, तर त्याला प्रामाणिकपणे असं वाटलं पाहिजे की खरोखर एक संवेदनाशील अशा सेन्सिटिव्ह अशा अधिकाऱ्याकडे मी गेलेलो होतो. की तुमच्यातली जी संवेदनशीलता आहे ती सोडू नका. त्याच्यावरती जसं ते डॉक्टरांच्या बाबतीत म्हणतात की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 17 नंबर त्याला तिकडे हलवा, त्याला इकडे न्या, असं ते नुसते नंबर आपल्यावरती लावून घेऊ नका. किंवा माणसं ही नंबर नाही आहेत, डेटा महत्त्वाचा आहे, परंतु तो नंबर तेवढ्यापुरताच आहे. शेवटी माणूस हा माणूसच आहे आणि हा माणसातला जो काही माणूसपणा आहे तो तुम्ही कायम टिकवा, अशी मी ते सगळ्यांना आपल्याला यश चिंततानाच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.